पवनपट्ट्यात चाकण 84, फलटण 32, करे पठारात आणि मंगलाई अंमल जिथं जिथं होता तिथं तिथं दवंडी फिरली. अर्जनगडावरून गर्जनगडावर शेलार खिंड ओलांडून जो कुणी दोरावरून चालत जाईल त्याला 50 पुतळ्यांची माळ आणि एका गावची पाटीलकी इनाम. एक एक पुतळी एक एक तोळ्याची, दोन्ही गडावरच्या समोरासमोरच्या 12-12 गज लांबीच्या सलाबत जंग आणि सफदरजंग या तोफांच्या गळ्यांना दोर बांधून ही पैज लावली होती. दवंडी ऐकूनच जो तो गार होत होता. अर्जन गर्जन मधली शेलार खिंड दोरावरून चालत ओलांडायची म्हणजे आभाळात आधांतरी चालायचं म्हणा की. ही मुंगलं फार हुशार, फार दिलदार, म्हणतील आभाळाच्या उगवत्या आणि मावळत्या टोकांना तुम्हीच दोर बांधा, तुम्हीच त्यावरून चालत जा. जो जाऊन दाखवील त्याला स्वर्गाचं राज्य बक्षीस. जा स्वर्गात आणि करा राज्य. हा पण लावण्यापूर्वी गर्जनगडाच्या किल्लेदार बक्षी बहादूरनं अर्जनगडच्या किल्लेदार अनुपसिंह गौडाची अनुमती घेतली. बक्षी बहादूरनं मात्र या खेळामागं आपला कोणता खरा डाव आहे याचा सुगावा कोणालाही लागू दिलेला नव्हता. एका मराठी डोंबाऱ्याची सुंदर बायको अशी रावणी युक्ती करून पकडायचा आणि लगोलग थेट पंजाबकडे तिला पळवून न्यायचा डाव बक्षी बहादूरच्या मनात होता. पवनपट्ट्यात बहिर्जी नाईक आणि त्यांचे हेर वारंवार गुप्तपणे हिंडून मिळालेली माहिती महाराजांना कळवित होते. बक्षी बहादूरची नेमणूक सुभेदार म्हणून पंजाबात जमरूडला झाली असताना हा बक्षी बहादूर मराठी मुलखात 50 सोन्याच्या पुतळ्यांचं आणि एका गावच्या पाटीलकीचं आमिष लावून दोरीवरून चालत येण्यासाठी का दौंडी देतोय हे जरा गुढच होतं. पण या बाबतीत महाराजांनी आणि बहिर्जींनी केलेला अंदाज अगदी अचूक ठरला. बक्षी बहादूरचा डाव त्यांनी तर्काने अचूक हेरला आणि याच संधीचा फायदा घेऊन अचूक मोहरा साधायचं ठरलं. काय होता तो डाव? सर्जा चित्रपटाची कथा ज्या पुस्तकावर बेतलेली आहे ते शेलार खिंड पुस्तक वाचणाऱ्याला एक जिवंत रसरशीत अनुभव देईल हे नक्की. म्हणून आजच वाचा बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलार खिंड.